मुलगी जन्माला आली की अशी सात्विक जन्माला आली पाहिजे. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजात सुद्धा एक तेजस्वी संत जन्माला आली. तुम्हाला इतिहास माहिती पडावा म्हणून अधूनमधून महाराणा प्रताप आणि संत मीराबाई सांगण्याचं मी ठरवलेलं आहे. जसं जसं मध्ये मला तो प्रसंग भेटेल मी तुम्हाला सांगेन. संत मीराबाईंचा जन्म राजस्थानमध्ये सिसोदिया परिवारामध्ये झालेला आहे. ज्या परिवारामध्ये दुसऱ्या पिढीत पुढे महाराणा प्रताप जन्माला येतात त्याच्या मागच्या दुसऱ्या पिढीमध्ये संत मीराबाईंचा जन्म झालेला आहे. आणि समस्त राजपुतांचं आराध्य दैवत त्या काळामध्येही होतं, आजही आहे, आणि त्यांचं नाव आहे कृष्ण. कृष्ण परमात्मा. मीराबाईंचा जन्म वगैरे झाला लहानच्या मोठ्या त्या राजघराण्यामध्येच झाल्या. संत मीराबाई लहान होत्या आणि बघा संस्कार कसे होतात. सगळ्या महिला वर्ग लक्ष देऊन ऐकजा. जे संस्कार सती मातेवरती झाले तेच संस्कार मीराबाईंवरती केले. कोणी? आईने केले. लहान होती मीराबाई आणि राजमहलामध्ये मीराबाई आणि तिची आई उभी होती आणि गल्लीमधून लग्न जात होतं आणि त्या लग्नाकडे मीराबाईंचं लक्ष गेलं आणि मीराबाईने आईला विचारलं की मा हे काय चाललंय खाली. आईने सांगितलं की मीरा याला लग्न म्हणतात बाळा. लग्न? लग्न म्हणजे काय गाई? अगं दोन देह एकत्रित होतात, दोन मन जोडतात आणि त्याला विवाह म्हणतात. एक मुलगा असतो आणि एक मुलगी असतो, त्यांचा पुढे लग्नाने समाज त्यांना परवानगी देतो संस्कार करायचे. असं? हो. माझं पण लग्न होईल. हो तुझं पण होईल. मग माझं लग्न कोणाशी होईल? आता लहान मीराबाईने प्रश्न विचारला. आता कसं उत्तर द्यायचं की लहान मुलीने विचारलं माझं लग्न कोणासोबत होईल. आईला असं वाटलं लहान मुलगी काही सांगितलं तर तिच्या काय डोक्यामध्ये जाईल. आणि मग संत मीराबाईच्या आईने मीराबाईला सांगून दिलं तुझं लग्न कृष्ण बरोबर होईल. खरंच? हो. आणि बाल मनावर परिणाम झाला. एक दिवस मीराबाई खेळत होती आणि त्यांच्या दारी एक भिक्षा मागायला एक मोठे साधू आले. साधू कोणाच्याही दारामध्ये जात नाही. दारात जर तुमचे आले तर तुम्ही भाग्यवान समजा. पण तो साधू बी ओरिजिनल पाहिजे, नाही तर पोटासाठी फिरणारे भरपूर आहे. त्या साधूने आवाज दिला भिक्षाम देही. संत मीराबाई पुढे आली. गहू वगैरे होते त्याच्यामध्ये. आणि मीराबाईने बघितलं तर काय, त्या साधूच्या हातामध्ये कृष्णाची मूर्ती होती. आणि मीराबाई रडायला लागली. आई आई धावत आली. काय? हा माझा नवरा घेऊन कुठं फिरतोय. मीराबाईच्या आहे म्हणे. नवरा कोण? तूच तर सांगितलं ना मला काल की कृष्ण माझा नवरा आहे. आणि रडायला लागली मीराबाई. मीराबाईने ते मूर्तीचे पाय धरले. माझा नवरा देऊन टाक मला. तो म्हणे माझा आहे म्हणे, ती म्हणे माझा आहे, तो म्हणे माझा आहे. मीराबाईची आई म्हणे बाबा तुम्ही चालले जा म्हणे, ती चांगली नाही म्हणे. आणि साधू चालले गेले. पण विश्वास करा रात्रभर त्या मूर्तीने साधूला झोपू दिलं नाही. मूर्ती सांगत होती तू आत्ताच्या आत्ता मला त्या मीराबाई जवळ घेऊन चाल. भाव खरा होता मीराबाईचा. सकाळी साधू आला. साधूने सांगितलं की हे मीराची आई, अगं ही मूर्ती तिला देऊन टाका. म्हणे का बरं? अहो ते मला माहिती नाही पण ही मूर्ती तिला देऊन टाका तुम्ही. मीराबाईने ती मूर्ती घेतली. वा माझा कान्हा, माझा पती माझ्याजवळ परत आला. मीराबाई थोडी मोठी झाली आणि मीराबाईचं लग्न ठरलं. मीराबाईने स्पष्ट सांगितलं माझं प्रेम कृष्णावरती आहे, मी दुसऱ्यासोबत लग्न करू शकत नाही. मीराबाईच्या आईने सांगितलं वेडी असं बोलू नको, आपण राजपूत घराण्यात जन्माला आलोय, लोक काय म्हणतील. लोक काही म्हणू दे, माझं लग्न ज्याशी झालंय मी त्याला धोका देऊ शकत नाही. आणि मग भोजराजांबरोबर जेव्हा मीराबाईंचा विवाह संपन्न होतो तेव्हा मीराबाई सांगते भोजराजांना हे नाथ माझं लग्न आधी झालंय बरं का. त्यांना तर राग आला. लग्न झालंय? हो. कोणासोबत? कृष्णा बरोबर. अरे काय गंमत करते मीराबाई. मी गंमत नाही करते, खरंच माझं लग्न झालंय. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. मीराबाईचं नशीब खराब. काही वर्षाच्या नंतर मीराबाईंचे पती युद्धामध्ये मरण पावले, मुघलांशी लढता लढता. आणि सगळे कान झटकून ऐकजा. अकबराच्या सैन्यामध्ये ज्या मुसलमानाने 10 राजपूत कापले, 10 राजपूत कापून जो मेला त्याला नाव ठेवलं जात होतं पीर. काय नाव ठेवलं जात होतं? अभ्यास कर जजर साहेब. आपले हिंदू देव कमी पडले काही लोकांना. 10 राजपूत मारणारा पीर आहे, 100 मारणारा पैगंबर आहे, 1000 मारणारा मोहम्मद आहे.
आणि आपल्या पूर्वजांनी ज्या चुक्या केल्या त्या तुम्ही करू नका. मोहम्मद घोरीला किती वेळा माफ केलं होतं, त्यांचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण. किती वेळा माफ केलं, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 17 वेळा माफ केलं. आणि शेवटी त्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणांचा जीव घेतला. त्याने दया दाखवली का? नाही. ते साप आहे, ते चावणारच तुम्हाला. आणि माझं नका ऐकू तुम्ही. आमच्याकडे या तुम्ही. नाचनखेडा नावाचं गाव आहे, छोटासा पीर होता. एक बी मुसलमान त्या गावामध्ये नव्हता, छोटासा पीर होता. आज त्या गावामध्ये 5 कोटीची मस्जिद बांधून टाकली आहे आणि सगळ्या गावावर सगळ्या जमिनी विकत घेऊन टाकल्या. एवढा हुरूस काढतात ते. आपल्या सप्ताह चालू असला की भोंगा लावायची सुद्धा ताकद नाही. 20 वर्षाच्या आधी त्या गावामध्ये सगळे हिंदू राहत होते आणि आज त्या गावामध्ये हिंदू लोकांना सप्ताह करायला सुद्धा ते लोक अडचण निर्माण करतात. हे प्रत्येक गावामध्ये लँड ज्याच्या प्रकरणात होते, सगळ्या हिंदूंनी वेळेत सावध झालं पाहिजे सज्जन. आणि माझं नका ऐकू तुम्ही. मला काही तुमच्या गावात राहायचं नाही, मी तर निघून जाणार आहे. मी या रामेश्वर या राल्यांना बी बोललो, त्यांनी फिरायला घोडा ठेवला, म्हणजे रात्री घोडा बटी पीरवर. काय इतिहास असेल तर असं झाला. इतिहास म्हणजे महाराणा प्रताप पेक्षा तुम्हाला ते जास्त झाले का? औरंगजेबाची कबर ठेवलेली औरंगाबाद मध्ये, मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? मग औरंगजेबाची कबर जर मान्य नसेल तर मग आपण याच्या त्याच्यावरती का नतमस्तक होतो? आमचे रामचंद्र झाले एका शब्दावरती, बापाला दुखवताना 14 वर्षाचा वनवास भोगला माझ्या रामचंद्रांनी. 18 दिवस अन्याय अत्याचार सहन करून आपल्याला हिंदुत्व टिकवून दिलं. त्यांचं नाव आहे श्रीमंत योगी छत्रपती संभाजी महाराज. गवताच्या भाकरी खाल्ल्या पण मुघलांसमोर जे कधी झुकले नाही. 72 किलोचा भाला अकबराच्या छातीत घालायची ताकद ज्यांच्यामध्ये होते ते हिंदू सूर्य महाराणा प्रताप. त्यांच्या वंशात जन्माला येऊन जर असे आपण वागत असू तर आपण विचार केला पाहिजे, या गोष्टींवरती विचार झाला पाहिजे. श्रेष्ठ जात आहे आपली, रामांच्या इच्छा जन्माला सडसड तर रक्त आहे आपलं. महाराणा प्रतापांचा भाला होता 72 किलोचा आणि अकबराचं वजन 72 किलो होतं. तरी सुद्धा महाराणा प्रतापांना युद्ध हारावं लागलं, कारण त्यांची ताकद नव्हती. घरामध्ये गद्दार जन्माला आले होते आणि ते अजूनही जगमालच्या, मानसिंगांच्या, शक्तिसिंगाच्या रूपाने आज रोजी सुद्धा आपल्या समाजाला त्रास देत आहे. पण त्यांना उखडण्याची आज ही वेळ आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. संत मीराबाईंचे पती मरण पावले पोरींनो. आणि पती मरण पावल्याच्या नंतर मीराबाईला थोडं वाईट वाटलं, पण एका वेळेला असं वाटलं की चला जाऊ द्या, माझा जो ओरिजिनल पती तो तर काही मेला नाही. आणि मीराबाई परत आल्या आणि मीराबाई विधवा झाल्या. आता मीराबाई भजन करायच्या. काय करायच्या? भजन करायच्या. पण तुम्हाला सांगू पोरीनो, तुम्ही कधी पंजाबी ड्रेस घातला ना, लोक तुम्हाला म्हणतील ही जुनी परंपरा आणि पोरे. तुम्ही कधी जीन्स पॅन्ट घातली, लोक म्हणतील फॅशनेबल आहे. तुम्ही कधी केस मोकळे सोडले तर तुम्हाला म्हणतील ही वात्रट पोरे. तुम्ही जर वेणी घातली तर म्हणतील की ही चबडबी आहे. तुम्ही जास्त बोलल्या तर म्हणतील चबरी आहे. नाही बोलल्या तर म्हणतील अक्कलघुरी आहे. तुम्ही जर कोणाच्या घरी गेल्या, मग ते ना माईने काही संस्कार दिले नाही. कोणाच घर नाही घ्यात, मग ते लोकेच माई येता येत नाही. तुम्ही कसंही वागा, लोक नावच ठेवतील. मग या लोकांच्या नांदी लागायचं नाही. आपण आपल्या बाप्पाचं खातो, त्याची मान वर ठेवायची, बाकीच्यांचे काय घेणं आहे आपल्याला. मीराबाईने भजन करायचं मस्तपैकी. एक दिवस भजन करता करता गल्लीमध्ये आली आणि लोकांनी मिटिंग घेतली आणि मीराबाईच्या वडिलांना सांगितलं की हे मीराबाईचे वडील, तुमच्या मुलगीला आवरून घ्या. म्हणे का बरं? ती नाचते म्हणे गल्लीमध्ये. मीराबाईला विचारलं का ग तू नाचते का? तू राजपुतांच्या घरात जन्माला आली, तुला शोभतं का? बाबा मी देवाचं नाव घेऊन नाचते, मी कृष्णाचं नाव घेऊन नाचते, मी अशा चुकीच्या गाण्यांवर नाही नाचत. कसं बी असो पण घरात नाचायचं, बाहेर नाचायचं नाही. लोक मला नाव ठेवता. ठीक आहे, मीराबाई घरामध्ये नाचायची. मीराबाईने मस्तपैकी आपलं गीता भागवत वाचायचं आणि देवाचं नामचिंतन करायचं. पण मीराबाईकडनं काही रावल्या गेलं नाही. परत मीराबाई बाहेर जायची. एक दिवस मीराबाईच्या वडिलांनी मीराबाईला बसून घेतलं आणि मीराबाईला सांगितलं की हे मीरा, जर तुला ही सवय मोडायची नसेल तर तू एक काम कर, तू जगू नको. जगू नको? नाही. ठीक आहे, आजपर्यंत मला लोक नाव ठेवत होते, मला कधी वाईट वाटलं नाही. पण माझ्या बापालाच मी नकोय तर मग ठीक आहे. आणि मग मीराबाईने अरे विष का प्याला राणाजीने भेजा, पीवत मीरा हासी रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची
नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आणि हा ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कोई रोके नहीं कोई टोके नहीं. 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 मीरा गोविंद गोपाल गाने लगे. मीरा गोविंद गोपाल गाने लगे. बैठी संतों के संग रंगी मोहन के संग. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गले गले हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. राणा ने विजया मानो अमृत पिया. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. राणा ने विजया मानो अमृत पिया. मीरा सागर सरिता समाने लगी. मीरा सागर में सरिता समाने लगे. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे. दुख लाखों सहे मुझसे गोविंद कहे. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा गोविंद गोपाल गाने लगे. वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐकलं का? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. प्रेम करायचंय देवावर करा. प्रेम करायचंय माझ्या भोलेनाथांवर करा. देव कधी धोका देत नाही. कधीच धोका देत नाही.